नमस्कार मैत्रिणी, मी तुझं स्वागत करते वेज फूड रेसिपीमध्ये। तर मैत्रिणी, तर झटपट अशी होणारी मेथीची भाजी करून दाखवणार। त्यासाठी लागणारं साहित्य बघू शकता तुम्ही। इथे बघू शकता मेथी घेतलेली, एक जोडी मेथी होती, चांगली निवडून स्वच्छ धुवून ठेवलेली आहे। पाणी निथळून थोडीशी मूग डाळ पाण्यात भिजवले होते, लसूण थोडं ठेचून घेतलेलं आहे आणि थोडंसं हिरवी मिरची तिखटपणासाठी। तर सर्वात प्रथम इथं गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं भाजीला लागेल तितकं तेल टाकत आहे। एक पळी तेल टाकून घेतलेली आहे। तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालं तर जे काही लसूण आपण ठेचून घेतलं होतं ते तेलामध्ये पहिला टाकून घ्यायचं आणि तेलामध्ये चांगलं लसूण थोडंसं फ्राय करून घ्यायचे। लसूण चांगलं फ्राय झाल्यानंतर जे काही हिरवी मिरची मी चिरून घेतली होती बारीक चिरून, ते पण त्या तेलामध्ये सोडून घ्यायचं आणि ते पण थोडंसं तेलामध्ये फिरून घ्यायचं आहे। हे सगळं झाल्यानंतर जे काही मगाशी मेथी मी स्वच्छ निवडून नीट ठेवलं होतं पाण्याने धुवून, ते पाणी निथळून झाल्यावरती आता फोडणीमध्ये टाकून द्यायचं। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मेथी आपण पाण्यामध्ये सोडायचं आहे। पाणी पूर्ण निथळून झाल्यानंतर फोडणी टाकून घ्यायची, ते चांगलं फिरून घ्यायचं आहे। चांगलं फिरून जे काही मूग डाळ भिजवलं होतं ते पण या मेथीवर टाकून घ्यायचं आहे। तर हे मूग डाळ चांगलं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, शेंगदाण्याचं कूट हे सगळं टाकून चांगलं मेथीमधलं जे काही पाण्याचा अंश आहे ते कमी करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मी मूग डाळ पण टाकलेलं आहे, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट। जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, आवडत तर घालू शकता। तर हे सगळं घालून आपण चांगलं मिडियम आचेवर हे भाजीला शिजवून घ्यायचं आहे। आणि हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये हे सगळं करताना मी माझं गॅसचा फ्लेम एकदम मिडियम आहे, जास्त मोठा नाही ठेवलेला आहे। तर हे बघू शकता मेथीमधलं जे काही पाण्याचं अंश ते कमी करून घ्यायचं आहे। पाणी जर मेथी ठेवायची नाही आहे, मेथी खायला कडू लागते। पूर्ण पाणी ड्राय झाल्यावरच मेथी खायला एकदम टेस्टी लागते। तर तुम्ही बघू शकता मी पूर्ण आता हे सगळं टाकलेलं आहे आधी सांगितल्याप्रमाणे आणि हे सगळं शिजवून घ्यायचं। मैत्रिणी, ही भाजी अगदी झटपटाची 5 मिनिटामध्ये होणारी भाजी आणि ही भाजी आपल्याला भाकरी, गरमागरम भाकरीसोबत तर अप्रतिम लागतेच, पण चपातीसोबत पण छान लागते। तर हे सारखं मेथी परोठा वगैरे दुसरं काही करण्यापेक्षा असे झटपट होणारी मेथीची भाजी करून तुम्ही खाऊ शकता। आणि मेथीची भाजी खायचं म्हणलं की कोणाला कंटाळा येत नाही, कंटिन्यू खायला तरी काही प्रॉब्लेम नाही, शरीराला तर उत्तम आहेच आणि खायला पण एक नंबर टेस्टी आहे। तरी बघू शकता माझं मेथीचं भाजी तयार आहे। तर भाजीमधनं जे काही पाण्याचा अंश होता मी पूर्ण ड्राय करून घेतलेले मैत्रिणी आणि खायला एक नंबर टेस्टी आहे। तर ही मेथीची भाजी मी तुम्हाला सर्व करून दाखवते। अगदी 5 मिनिटामध्ये भाजी शिजून रेडी होते। तर ही भाजी माझी झालेली आहे। तर ही भाजी मी गरमागरम भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता तुम्ही सध्या तुम्हाला भाकरीसोबत सर्व करून दाखवते। मी आता गरम भाकरी केलेली आहे, तर त्यासोबत ही भाकरीसोबत मेथीची भाजी म्हणजे स्वर्गच। तर हे बघू शकता ज्यांना तिखट आवडतो ते साईडला मिरची घेऊ शकता। तर हे बघू शकता गरमागरम भाकरी घेतलेली मी, चांगली फुगलेली भाकरी। तर मी ही गरमागरम भाकरी, जर तुम्हाला भाकरीची व्हिडिओ पाहिजे तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता। तर तिथं भाकरीची रेसिपी आहे। तरी बघू शकता गरमागरम भाकरी, मिरची आणि शेंगदाणे, गावाकडचे शेंगदाणे मी चांगले त्यावरती भाजून घेतलेले गावरान शेंगदाणे, खायला एक नंबर टेस्टी आहेत। तर ह्या प्रकारे हे सगळं आपले दुपारचं जेवण रेडी आहे। तर तुम्ही ह्या परीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडले चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका।